देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची मालिकाच सुरू। कुठे शिक्षकांचा त्रास, कुठे सहकार्यांचा दबाव, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली। हॉस्टेल, मेट्रो, शाळा, कुठे सुरक्षित आहेत आपली मुलं? विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी देश हादरला, पण आता तरी सिस्टीम जागणार का? देशभरातील शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वेगानं वाढतंय। गेल्या एकाच महिन्यात दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील ठाणे, जालना, चंद्रपूर, अकोला यांसारख्या ठिकाणी 13 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांनी टोकाची पावलं उचलत आत्महत्या केली आहे। प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती वेगळी असली तरी त्यामागे मानसिक त्रास, शाळेतील छळ, शिक्षकांचं गैरवर्तन, दडपण, धमक्या, भाषा, जात, सामाजिक ताण, पोलिसांद्वारे त्रास, निलंबन, अपमान आणि भीती हे गंभीर मुद्दे पुन्हा पुन्हा उघड होत आहेत। सुसाईड नोट्स आणि कुटुंबियांच्या निवेदनांमधून एकाच प्रकारची भीषण वास्तवता समोर येत आहे। रीवा येथील विद्यार्थिनीने शिक्षकाच्या अनुचित वागणुकीचा उल्लेख केलाय। दिल्लीतील शौर्य पाटीलने शाळेतील अपमानाला कंटाळून आत्महत्या केली। जालना येथील 13 वर्षीय आरोही पासून ते चंद्रपुरातील प्रथमेश पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी वॉर्डन, शिक्षक आणि व्यवस्थापनाकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख केला। ठाण्यात भाषेवरून झालेल्या मारहाणीमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावाने एक युवक आपले आयुष्य संपवतो, तर अकोल्यातील नीट विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा पोलिसांवर पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे। इतकंच नाही तर नांदेडमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली। एका हैवान शिक्षकाने तब्बल 7 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केलाय। या सर्व घटनांमागे एकच धागा दिसतोय, विद्यार्थ्यांच्या तक्रारींना गंभीरतेने घेतलं जात नाही आणि त्यांचे भावनिक जग सतत दडपले जाते। वाढते शैक्षणिक दडपण, पालक शिक्षकांमधील संवादांचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची कमतरता, शाळांमधील जबाबदारी टाळणारी व्यवस्थापन संस्कृती, सोशल मीडियाचा दबाव आणि स्पर्धात्मक वातावरणातील भीती यामुळे विद्यार्थी असहाय्य अवस्थेत पोहोचतात। विद्यार्थ्यांचे बदलते वर्तन, चिडचिड, भीती किंवा एकटेपणा दिसूनही अनेक वेळा कुटुंबीय किंवा शिक्षक हे संकेत ओळखत नाही। शाळांनी संवेदनशीलता प्रशिक्षण, अँटी बुलिंग सेल, पारदर्शक चौकशी आणि समुपदेशन अनिवार्यपणे सुरू करण्याची तातडीची गरज आहे। पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, शिक्षा किंवा अपमान टाळणे आणि त्यांच्या भावनिक अवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचं झालंय। शासन आणि पोलिसांनीही शाळा संस्थांवर कठोर कारवाईसह विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी प्रभावी हेल्पलाईन प्रणाली बळकट करणे आवश्यक आहे। या सर्व प्रकरणांनी एकच प्रश्न उपस्थित होतो, आपल्या मुलांचे, तरुण पिढीचे रक्षण कोण करणार? विद्यार्थी आत्महत्या ही केवळ वैयक्तिक घटना नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्था, समाज आणि कुटुंब या तिन्हींच्या अपयशाचा आरसा आहे। आपल्या मुलांना सुरक्षित ठेवणे, त्यांना योग्य मानसिक आधार देणे आणि त्यांना समजून घेणे ही केवळ कर्तव्य नाही, तर आजच्या काळाची तातडीची गरज आहे। त्यांच्या मनातील वेदना ते बोलण्याआधी आपल्याला ओळखता आली पाहिजे। जीवन खूप मौल्यवान आहे, कुणाच्याही एका चुकीच्या वागणुकीने ते संपायला नको। या फक्त बातम्या नाहीत, तर एक ठोस इशारा आहे की आपण कुठेतरी गंभीर चूक करत आहोत, समाजातील घटक म्हणून कमी पडत आहोत। शाळा आणि शिक्षकांकडून मानसिक छळ, शिक्षेच्या नावाखाली अपमान, वसतिगृहातील त्रास, अनावश्यक दडपण, प्रशासनाकडून दुर्लक्ष, सामाजिक किंवा भाषिक ताण, गँगद्वारे छळ आणि काही प्रकरणात पोलिसांकडूनही दबाव, ही सर्व कारणे एकत्रितपणे या विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या तोडत असल्याचं स्पष्ट दिसतंय। देशोन्नतीच्या संपूर्ण कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना हेच सांगायचंय की कुठलाही तणाव, राग, अपमान किंवा भीती तुमचं आयुष्य संपवण्याचे कारण कधीच होऊ शकत नाही। चुका झाल्या तर त्या सुधारता येतात, गुण कमी आले तर पुन्हा मिळवता येतात, पण जीवनाची दुसरी संधी नसते। तुम्ही कोणत्याही परिस्थितीत एकटे नाही। पालक, मित्र, शिक्षक, समुपदेशक कुणाशीही बोला, स्पष्टपणे सांगा, पण शांत राहू नका। आवाज उठवणे हा तुमचा हक्क आहे आणि पालकांना विनंती आहे की तुमची मुलं रोज कोणत्या दबावातून जात आहेत हे समजून घेणे ही आजची मोठी गरज आहे। त्यांना फक्त अभ्यास, गुण
किंवा करिअरच्या अपेक्षांमध्ये ढकलू नका। समाजातल्या सर्वांनी मिळून अशी व्यवस्था तयार करायला हवी जिथे कोणत्याही विद्यार्थ्याला असे टोकाचे पाऊल उचलावेसेच वाटणार नाही। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।